राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा हा देण्यात आलाय। आता तुम्ही म्हणाल की महिना कुठला सुरू आहे, तर जानेवारी, आणि मग पाऊस कसा काय? तर आता याला हिवसाळा म्हणायचं का? तर वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात काही भागात थंडीचा जोर ओसरलेला दिसतोय, तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय। तर विदर्भाच्या पूर्व भागात थंडीचा कडाका हा कायम राहणार असल्याची शक्यता आहे आणि अनेक ठिकाणी तापमानात वाढ देखील झालेली आहे। सध्या राज्यात कुठे ऊन, कुठे थंडी, कुठे पाऊस असं एकंदरीत वातावरण तयार झालेलं आहे। मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे। सध्या रब्बीची पिकं ही वाढीच्या अवस्थेत आहेत आणि त्यात जर पाऊस झाला तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि या पिकांवरती संक्रांत येऊ शकते। आणि आता जर पाऊस झाला तर कोकणातल्या आंबा काजूला आलेला जो मोहर आहे तो मोहर सुद्धा गळून जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे